हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA PSY मानसिक स्वास्थ्य ह्या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. इथे मी ह्या बुक्समधून पहिल्या बुक्समधलं घटक क्रमांक 3 मनस्वास्थ्याचा परिपोष गणितील सहभागी घटक ह्यामधून मी IMP टॉपिक्स घेत आहेत. ह्या लेसनमध्ये मी शेवटचं घेत आहे. ह्या पेजवरती मी तुम्हाला आधीही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जिथे असे ब्लॅक सर्कल किंवा स्टार असतं त्याच्यावर त्याच मुद्द्यावरती जास्त करून प्रश्न विचारण्यात येतो. तर हे महत्त्वाचं आहे. मग विचार व्यूहाची वैशिष्ट्ये बघू. त्याच्यानंतर मागच्या पेजवरती त्यांनी आपल्याला विचार व्यूह निर्मितीची प्रक्रिया सांगितली आहे, त्याचासुद्धा बद्दल आपण बोलूया. कारण याच्यावरतीच परीक्षेमध्ये प्रश्न बरेच वेळेस विचारले जातात. तर विचार व्यूहाची वैशिष्ट्ये ते वस्तू, व्यक्ती, समूह व प्रसंगाशी संबंधित असतात. त्यांच्यामुळे अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याची मानसिक तयारी होते. अभिवृत्ती अनुभवावर आधारित असतात. तसेच शाब्दिक शिकवणीतून त्या संपादित केल्या जातात. विचारव्यूह हे मूल्यांकन करून निर्माण होतात. योग्य अयोग्यतेचे निर्णय. विचारव्यूहांना भावनिक पैलू असतो. व्यक्तीचे विचारव्यूह वर्तनाला निश्चित दिशा देतात. विशिष्ट तर्क परंपरा लावून तयार झालेले बोधात्मक भावनात्मक कृती सज्जता हे त्याचे घटक असतात. व्यक्तीचे विचारव्यूह निर्माण होताना त्या व्यक्तीचे वैयक्तिक अनुभव, तिला त्या व्यक्ती, घटना, समूहाविषयी मिळालेली माहिती, त्यासंबंधीचे सामाजिक सांस्कृतिक विचार, रूढी, मूल्य यामुळे प्रभावित होते. त्यातून व्यक्तीची त्याविषयी योग्य अयोग्य, चांगली वाईट, प्रशस्त अप्रशस्त अशी मूल्यात्मक विचारप्रणाली निर्माण होते. व्यक्तीचा विचारव्यूह ही त्या व्यक्तीची परिस्थितीचे आकलन करण्याची संदर्भ चौकट असते. परीक्षेला येऊ शकतो प्रश्न तुम्हाला की विचारव्यूहाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर मग त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं. तर पुढचा मुद्दा आहे विचार व्यूह निर्मितीची प्रक्रिया. तर विचारव्यूह निर्माण होण्याची प्रक्रिया ही आकलन, मूल्यमापन आणि भावना या 3 घटकावर अवलंबून असते. हे 3 घटक स्वतंत्रपणे परिणाम न करता विचारव्यूह निर्माण होणे ही एक संकीर्ण प्रक्रिया आहे. नवीन अनुभवामुळे किंवा त्या व्यक्ती व समूहाविषयी नवीन माहिती मिळाल्यामुळे विचारव्यूह बदलू शकतात. विचारव्यूह तयार होण्याची प्रक्रिया खालील आकृतीत पहा. व्यक्तीचे विचारव्यूह त्यांच्या वैचारिक पातळीवर अमूर्तपणे असतात आणि व्यक्तीच्या कृतीतून, भाषेतून ते व्यक्त होतात. विचारव्यूह हे कृतीचे साक्षात कारण नसतात. व्यक्तीच्या कृती किंवा वर्तन हे विशिष्ट हेतूने होत असते आणि तो हेतू व कृती ठरणाऱ्या घटकामध्ये विचारव्यूह हा एक महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तीचे विचारव्यूह हे स्वतःशी संबंधित, सामाजिक आंतरक्रियाशी संबंधित व सामाजिक संस्थाविषयी असे विविध प्रकारचे असतात. तर खाली आपण बघू शकतो आकृतीमध्ये व्यक्तित्व गुण प्लस अनुभव माहितीचे संकलन, व्यक्ती, वस्तू, समाज, घटना, प्रसंग, आकलन, कारण व स्थगितीचे नियम, मूल्यमापन, भावना. तर अनुकूल वर्तन, विचारव्यूह आणि प्रतिकूल वर्तन. आई, वडील, पालक व मुले यांचे नाते, पती पत्नीतील संबंध, शिक्षक विद्यार्थी संबंध, डॉक्टर व रोगी संबंध हे कसे असावेत या संबंधी व्यक्तीचे विचारव्यूह निर्माण झालेले असते. म्हणजे याविषयी त्याने विचारांचं चक्र चालू असतं डोक्यामध्ये आणि तो त्याविषयी तशाच पद्धतीने विचार करतो. उदाहरणार्थ घरपण तसेच पालक तत्वविषयी व्यक्तीचा जर विचारव्यूह असेल की सुरक्षित आधार देणारे, मुलांशी बोलून त्यांना समजून घेणारे भावनिक उबदार वातावरण असावे आणि त्यांच्या घरातील वातावरण तसे नसेल तर मुले जास्त काळ घराबाहेर राहू लागतात. पती पत्नीच्या संबंधातील समजूतदारपणा, परस्पर विश्वास, सुखदुःखात साथ देणे हेच बहुतेकांच्या विचारव्यूहात असते, जे त्यांच्या विचारामध्ये असते. परस्पराच्या प्रेमासाठी त्यागाची भावना कोणाच्या विचारव्यूहात प्राधान्याने असते तर हल्ली नोकरी करणाऱ्या
मुलीच्या विचारात पती पत्नीच्या संबंधात कामाच्या जबाबदारीची समानता गृहीत अपेक्षित असते. या विचारव्यूहाचा परिणाम पती पत्नीतील संबंधावर निश्चित होत असतो. त्यांच्या विचारव्यूहानुसार परस्पराची वागणूक असेल तरच ते दाम्पत्य व त्याचे कुटुंब सुखी व समाधानी असते. असेल तर ते दाम्पत्य व त्यांचे कुटुंब सुखी समाधानी असते. विशिष्ट जाती व धर्माच्या व्यक्तीविषयी व्यक्तीचे जे विचारव्यूह असतात त्याचा आंतरवैयक्तिक संबंधावर परिणाम होतो. सामाजिक संस्थाविषयी विचारव्यूह. तर प्रत्येक व्यक्तीचे धर्म कल्पनेबद्दलचे, राज्यव्यवस्था, शिक्षण धोरण, अर्थव्यवस्था, न्याय संस्था, विविध सामाजिक संस्था याविषयीचे व्यापक विचारव्यूह निर्माण झालेले असतात. भारतातील सर्व धर्म समभाव मानणाऱ्या व्यक्तीचा विचारव्यूह हा कट्टर धर्मनिष्ठ व्यक्तीपेक्षा वेगळा असतो. जेव्हा धर्मावरून संघर्ष निर्माण होतात तेव्हा सर्वधर्म समभाव मानणारे सर्वांना शांतपणे व संयमाने समजुतीने वागवण्याचे आवाहन करतात. अशा प्रसंगी कट्टर धर्मवादी मात्र एकांगी प्रचार करून तो संघर्ष बळकावतात. त्यासाठी प्रसार माध्यमाचा गैरवापर करतात. असे धार्मिक विचारव्यूह हे सामाजिक अध्ययनातून निर्माण होतात. तेव्हा सामाजिक संस्थांनी विचारव्यूह निर्माण होण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्या समाज रचनेविषयी जे आपले विचारव्यूह निर्माण झालेले असतात त्याचाही व्यक्तीच्या कृतीवर परिणाम होतो. भारतीय लोकशाहीच्या राज्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीविषयी, एकूण राजकारणाविषयी ज्याचे प्रतिकूल विचारव्यूह असतात ते तर मतदानाला जातात आणि नाही राज्यव्यवस्था बदलण्यासाठी क्रियाशील असतात. ते राजकारण ह्या विषयाकडेच पाठ फिरवतात, पण ते योग्य नव्हे. नागरिकांनी आपले हक्क व कर्तव्य जाणून प्रयत्न केले पाहिजेत. भारतात सगळ्या क्षेत्रात भ्रष्टाचार चालतो हे आपण प्रसारमाध्यमातून त्यांच्या बातम्या ऐकून किंवा वाचून ठरवतो. ज्या व्यक्तीच्या विचारव्यूहात ह्या भ्रष्टाचाराला मान्यता असते ती व्यक्ती स्वतःचे एखादे काम करून घेताना कुणाला पैसे द्यावे लागले तर त्यामुळे मनाला क्लेश करून घेत नाही. मात्र ज्या व्यक्तीचा विचारव्यूह सचोटीने काम करण्यावर विश्वास ठेवणारा आहे, ज्याने स्वतः कधी काम करताना कुणाकडून जादा पैसे घेतले नाहीत, अशा व्यक्तीला स्वतःचे एखादे काम करून घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागले तर त्या व्यक्तीचे मन स्वास्थ्य बिघडते. ती व्यक्ती बेचैन होते. अशा वेळी स्वतःचे वर्तन व्यक्तीला योग्य वाटत नसते व परिस्थितीवर नियंत्रणही नसते. त्यामुळे मूल्य संघर्ष निर्माण होतो. एका प्रकारचा विचारव्यूह असणाऱ्या व्यक्ती समाज त्यापेक्षा भिन्न विचारव्यूह असणाऱ्या व्यक्तीवर वा समाजावर टीका करतात. उदाहरणार्थ एक राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षाच्या ध्येय धोरणावर टीका करतात. वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती दैवशक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर टीका करतात. काही वेळा भिन्न विचारव्यूहाचा कृती परिणाम मात्र समान असतो. उदाहरणार्थ मेनका गांधी किंवा साधू वासवानी यांनी सांगितलेला विचार मान्य असलेल्या व्यक्तीचे मांसाहार भक्षण न करण्याचे कारण हे जैन लोकांच्या मांसाहार निषिद्ध मानण्याच्या कारणापेक्षा भिन्न असते. व्यक्ती स्वतःच्या सामाजिक परिस्थितीचा अर्थ स्वतःच्या मानसिक दृष्टिकोनातून लावत असते. पाप पुण्याच्या कल्पनेवर तसेच पूर्वजन्मावर विश्वास असणारी व्यक्ती स्वतःच्या कृती परिणामाचा विचार करून कृती करते. व्यक्तीच्या नैतिक मूल्याविषयीचे जे विचारव्यूह असतात त्याचा व्यक्तीच्या मनस्वास्थ्यावर जास्त परिणाम होतो. तर इथं आपला टॉपिक संपत आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर तुम्हाला अशा पद्धतीने मुद्दा लक्षात ठेवून याच्यात उदाहरणं पण दिले आहेत, याच्यातून एखादी उदाहरण लक्षात ठेवून पेपरमध्ये उदाहरणसहित तुम्हाला स्पष्टीकरण करून पेपर मनाच्या भाषेत लिहायचं आहे. आपल्याला कॉपी करायची नाही आहे. तर पुन्हा भेटू एका पुढच्या लेसनमध्ये नवीन व्हिडिओमध्ये.